आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, आपले दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, उपस्थित सर्वच मान्यवर, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मवियाचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते आणि हा जनसागर या ठिकाणी मी पाहिला, मला अत्यंत आनंद झाला की या ठिकाणी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा उमेदवार 100% निवडून येईल अशा पद्धतीचं हे आहे. आपल्याला शरद पवार साहेबांसारखा नेता मागला. एक शायर ने सांगितलंय की चट्टानों को चटका दे रवानी उसको कहते हैं, और दिल पर नक्श हो जाए कहानी उसको कहते हैं, और लाखों लोगों का नसीब जो बदल देता है उसे शरद पवार कहते हैं. अरे इतकं व्यक्तिमत्व, नेतृत्व आपल्याला मिळालंय. इतर कोणत्याही पक्षाला असं नेतृत्व नाही, असं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. तर आपल्याला आपली जबाबदारी, सरकार बदलायचं आहे आणि सरकार बदलण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. शेतकऱ्यांच्या संदर्भात काय बोलणार? 2013ला कापसाचे भाव 7,000 आणि 2024ला कापसाचे भाव 7,000. 12 वर्षात मजुरी वाढली, 12 वर्षात खतांची किंमत वाढली, 12 वर्षात बियाणांची किंमत वाढली आणि भाव तोच राहिला. कांद्याची तीच परिस्थिती, सोयाबीनची तीच परिस्थिती, कापसाची तीच परिस्थिती. आत्महत्या शेतकऱ्यांचा वाढत आहे आणि हे सरकार बहिरं झालेलं आहे. या सरकाराच्या संदर्भात आपल्याला विचार करावा लागेल. साहेब 20 वर्षांनी आले, पण साहेब फिरतात किती? साहेबांचे वय वगैरे सांगायचं नाही. उमर से उमंग ज़्यादा है. वय किती याचं नाही, त्यांची जी कर्तृत्व शक्ती, त्यांची जी स्मरणशक्ती, त्यांची कामाची शक्ती, हे जर आपण पाहिलं तर आपल्याला निश्चितपणे की शरद पवारसारखा नेता आपल्याला मिळाला नाही. दिल्लीवरून निरोप आला, पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा. पवारांचा वाडा उद्ध्वस्त झाला म्हणजे महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल. थोडंफार इकडे तिकडे झालं, पण महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला नाही. अरे 10 पैकी 8 खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी निवडून आले आणि एक खासदार ती तुतारी आणि ते काय पिंगाणी काय असेल ते, त्याच्यामुळे एक खासदारकी गेली नाही. नाहीतर 10 पैकी 9 फक्त आम्हीच मागे राहिलो. आम्ही जागा देऊ शकलो नाही. पवार साहेबांसोबत दिलगिरी व्यक्त केली. काय शक्ती आहे या माणसात, काय ताकद आहे या माणसात, काय विचार आहे त्याने. अरे सोन्याचा पिंपळ आहे, सोन्याचा पिंपळ आहे. आणि म्हणून संबंध महाराष्ट्रात. पण साहेब कसं बोलतात, मुख्यमंत्री वगैरे काही माझा काही प्रश्न नाही, सरकार यायला पाहिजे. आता तुम्ही टाळ्यांच्या गजरात सांगा की पवार साहेब सरकार आपलं येईल, सरकार आपलं येईल. तुम्ही बघा कसाचा मित्र. मला साहेबांनी फार संधी दिली. साहेबांनी मला फार मोठं केलं. कोपऱ्यातला, लहान गावातला, लहान समाजाचा माणूस. मला अर्थमंत्रीपदाची देखील राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. अर्थ खात्यावेळी आम्ही सांभाळताना 80,000 कोटीचं कर्ज होतं. आज या शासनाचं कर्ज 8 लाख कोटी. या एका वर्षात 1.5 लाख कोटीचं कर्ज वाटलं. मग 46,000 कोटी रुपये दिले लाडक्या बहिणीला. आणणार कुठून? हे संबंध निवडणुकीच्या संदर्भातलं आहे. 46,000 कोटी रुपये कसे देणार हे शासनाने अजून सांगितलं नाही. शासनाने श्वेतपत्रिका काढली पाहिजे की कुठून आम्ही हे रक्कम आणणार. चुनाव के बाद में आपले इथं सिंध्यातल्या सेंधव्याचे आमदार देखील आहेत तिथं कि चुनाव के बाद में ये चलेगा कि नहीं चलेगा. हे संबंध निवडणुकीसाठी आहे. उद्देश महत्त्वाचा आहे. तुम्हाला महिलांचं उन्नयन करायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून करा, पण निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही देतोय. 1500ला विरोध आम्ही करणार नाही.
पण जाहिरात किती, 1500ची जाहिरात किती, असे मांडव टाकून सरकारी खर्चाने संबंध चाललेले आहेत. महिलांच्या संदर्भातलं कार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे महिला धोरण आणलं, ते महिला धोरण महाराष्ट्रात पहिल्यांदा आणणारा नेता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे. आणि म्हणून आपल्याला ताकदीने उभं राहायचं. इथं भजन मंडळी सांगता वारकरी आले, इथं वारकरी आहे आणि राजकारणात वारकरी वाढलेले आहेत, जे ते वार करतात एकमेकांवर, काय टीका करतात एकमेकांवर. तर अनेक मुद्दे या ठिकाणी सांगता येतील. हे शासन आहे, हे शासन व्यवस्थित चाललेलं नाही. ज्याचं अर्थशास्त्र चांगलं त्याचं राज्यशास्त्र चांगलं. एक इंग्रजीमध्ये म्हणतात की गुड इकॉनॉमिक्स इज अ गुड पॉलिटिक्स, पण तसं नाही. संबंध आपण जर पाहिलं तर शासन चालेल कसं, हा संबंध अनुत्पादक खर्च जर शासनाने डोक्यावर घेतला तर शासन चालेल कसं. 6,000 रुपये, 8,000 रुपये, 10,000, बेरोजगारीचं कोणी बोलत नाही. 6,000, 8,000, 10,000 दिले म्हणजे कोणी बोलायला गेलं चूप, तुला 10,000 दिले. महागाईच्या संदर्भात कोणी बोलत नाही, महागाईचा विषय कोणी बोलत नाही. माननीय पंतप्रधान देखील महागाईच्या संदर्भात, आपल्या बेरोजगारीच्या संदर्भात कुठंच काही बोलत नाही. हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आणि हे सर्व प्रश्न सोडण्याची ताकद आदरणीय शरदचंद्रजी पवारांची. महागाईच्या संदर्भात म्हणतो, महागाई माझे आई तुझे नाव भाजपाई, भाजपामुळे महागाई वाढली. या अनेक बाबी या लक्षात घ्यायचं आहेत. पण बेडसे साहेब, जिल्हाध्यक्ष साहेब, निरीक्षक साहेब, इतकी मोठी सभा या वर्षभरात खानदेशात मी पाहिली नाही. इतकी मोठी सभा, ही विजय सभा आहे असं जाहीर करून मला या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला. मी आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार. घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी. मंडळी, महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय आणि तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होऊया. आणि आदरणीय साहेब आणि मान्यवरांना विनंती की आपण भजनी मंडळाला या ठिकाणी साहित्य वाटपाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम श्री विठ्ठल भजनी मंडळ धमाणे यांना या ठिकाणी मी पाचारण करते. मला आपणा सर्वांना आवर्जून सांगायचं आहे